तुतारे जर उभा राहिले तर त्याचा फटका नेमका कुणाला बसेल? काय माहित नाही, लोक निर्णय तिथं घेणार आहेत. विषय एवढाच आहे की त्यांची जी युती आहे त्याला फटका नक्कीच बसेल. म्हणजे एक तर शिंदे साहेबांचं ते ऐकत नाहीत आणि भाजपचं जरा जास्तच ऐकायला लागलेत. आणि नवीन मोहीम त्यांनी काय सुरू केली तर नमो, म्हणजे भाजपमध्ये ते प्रवेश करतील, त्यांच्यात त्यांच्यात फाटाफाटी आहे. अहो, हे जे सगळे पक्ष आहेत आज जे बीजेपी बरोबर लढत आहेत, त्यांचे 40 आमदार आहेत, बरोबर आहे. अजितदादांचे 40 आमदार, एकनाथ शिंदे साहेबांचे 40 आमदार. आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांना बीजेपीची एक अपॉइंटमेंट घेण्यासाठी 10-10 दिवस घालवावे लागतात. आणि एक आमदार असणारा पक्ष जो आहे मनसे, त्याला लगेच बोलवलं जातं, लाल सतरंजी हांतरली जाते. म्हणजे ह्याच्यात बघा काय करतात. आता उदयनराजे साहेबांचा जेव्हा प्रवेश होता तेव्हा केवढा मोठा कार्यक्रम घेतला. उदयनराजे साहेब आता दिल्लीत 3 दिवस झाले बसून आहेत, त्यांना वेळ सुद्धा देत नाही. मग हे जे भाजप आहे ते फक्त नेत्याला जवळ करतं आणि संपवतं, बाकी काही करत नाही. या पक्षाचं जे अजितदादा मित्रमंडळ आणि जो आपला शिंदे साहेबांचा जो पक्ष आहे तो पुढे विधानसभेला दिसणार सुद्धा नाही, अशी परिस्थिती हे भाजपचे लोक करून ठेवतील.